शिकवणार आहे कॉमन नाउन. कोणतं नाव? कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. यू नो दॅट सम थिंग्स एनिमल्स that is some common nouns can be counted. They are countable noun and some common nouns are stand for something that cannot be counted. They are uncountable noun. Countable nouns and have a two forms, singular and plural. Let us some examples. म्हणजे काय म्हणत आहे? कॉमन नाउन तर सगळ्यांना माहिती आहे, सामान्य नाम आपल्याला माहित आहेत जे काय आपण ह्याच्या आधी. पण कॉमन नाउन मध्ये आणखी दोन प्रकारचे नाउन आहेत, काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे जे काय आपण मोजू शकतो आणि अनकाउंटेबल नाउन म्हणजे जे आपण मोजू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये कॉमन म्हणजे सामान्य, कुठलं पण सामान्य, मुलगा मुलगी, साधारण म्हणजे आता कुत्र, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कॉमन नाउन मध्ये येतात. नाम आहे पण काहीतरी नाव आहे ना, कॉमन आहे, सामान्य नाम आहे, म्हणजे वैयक्तिक नाव नाही की कोण आहे, ती मुलगी आहे, ते कोण आहे, तो मुलगा आहे, असं. ठीक आहे. तर कॉमन नाउन मध्ये दुसरं आणखीन काय म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, जसे की आपण पाहिलं काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे आपण मोजू शकतो ते, अनकाउंटेबल नाउन म्हणजे ज्याला मोजू शकत नाही. जसं उदाहरणार्थ त्याच्यामध्ये दोन प्रकार, एकवचनी आणि अनेकवचनी. वर्ड, वर्ड म्हणजे काय? शब्द. वर्ड म्हणजे शब्द. काउंटेबल नाउन वर्ड शब्द, प्लुरल सिंगुलर मध्ये वर्ड आणि प्लुरल मध्ये वर्ड. प्लुरल मध्ये वर्ड म्हणजे शब्द, एक शब्द, अनेक वचन, वर्ड्स. समजलं? ह्या गोष्टी आपण मोजू शकतो. कंट्री, कंट्री म्हणजे देश. कंट्री म्हणजे देश, सिंगुलर एकच देश. कंट्रीज अनेक देश. हे सामान्य आहेत. एक तर सामान्य नाम मध्ये येतो, कॉमन नाउन मध्ये येते, हो का नाही? कारण की कॉमन आहे, नाउन मध्ये येते. वैयक्तिक जर कंट्रीचं जर एक वेगळं नाव असेल तर ते वेगळं नाव. पण ह्याला काय म्हणायचं आपण? कंट्री, हे कंट्रीज, माइल्स, डेझर्ट, माउंटेन्स, रोड्स, स्टोरीज. सिंगुलर मध्ये एकवचनी आणि प्लुरल अनेकवचनी. जे आपण हे मोजू शकतो. सामान्य नाम जे काय आपण मोजू शकतो, जसं बुक्स. बुक आपण मोजू शकतो, एक वही, दोन वही, तीन वही. बुक्स, अनेक बुक्स आपण मोजू शकतो. बुक्स अनेक असो की एक. बुक असेल तर सिंगुलर, बुक्स असेल तर प्लुरल. बुक्स असेल तर सिंगुलर. सिंगुलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. काउंटेबल म्हणजे मोजणे, अनकाउंटेबल म्हणजे मोजता येत नाही. जसं उदाहरणार्थ आता हे काउंटेबल नाउन जे की आपल्याला मोजता आले आणि एकवचनी मध्ये पण आपल्याला, सिंगुलर मध्ये पण मोजता आले आणि प्लुरल अनेकवचनी मध्ये पण आपल्याला मोजता आले की नाही, हो का नाही? आपण आणखीन मनानं, आणखीन आपण घरामध्ये घरी बसून तुम्ही मनानं सुद्धा शब्द तयार करू शकता. काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन मध्ये कसे करायचे आपण, म्हणजे शब्द कसे घ्यायचे, कोणते कोणते सामान्य नाम आहेत जे काही कॉमन नाउन आहेत, जे कॉमन आहेत, जसे बुक्स, फ्लावर्स, जे आपण काउंटेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये सिंगुलर आणि प्लुरल करायचे. फ्लावर, फ्लावर्स, बुक्स, पेन, पेन्स, आलं का? बॉल्स. हे काय आहे? सगळे कॉमन नाउन आहेत, हो का नाही? कॉमन नाउन आहेत की नाही? कॉमन नाउन लक्षात आलं. सामान्य नाम म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काउंटेबल म्हणजे काय? मोजता येणारी. आणि त्याच्यात सिंगुलर, प्लुरल म्हणजे एकवचनी, सिंगुलरला यस लागत नाही आणि प्लुरलला यस लागते. कळलं का? की वर्ड्स. आता अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? न मोजता येणारे नाम. सामान्य नामच, कॉमन नाउनच, परंतु न मोजता येणारे. त्याच्यामध्ये प्लुरल आणि सिंगुलर एकच मिक्स होते. कारण की जसं की हेअर. हेअर म्हणजे काय? हेअर म्हणजे हेअर म्हणजे काय? केसचा आपण एक एक केस मोजून काढतो का? नाही. सामान्यच नाम आहे पण अनकाउंटेबल आहे की आपण त्याला मोजू शकत नाही, म्हणून त्याला हेअर आणि ते अनकाउंटेबल आहे. स्काय. स्काय म्हणजे काय? आकाश. आकाश. स्काय काय आहे? आकाश. आकाश कुठून ते कुठपर्यंत आहे? त्याला काय आपल्याला टेप घेऊन मोजता येते का? नाही. कुठपर्यंत आहे त्याचा काय अंत आहे का? नाही. ते आकाशला आपल्याला मोजता येत नाही. ते अनकाउंटेबल नाउन आहे. ते एक नाव आहे, परंतु स्काय आहे पण सामान्य नाव मध्ये येते, कॉमन नाउन मध्ये येते आणि अनकाउंटेबल नाउन मध्ये येते. आलं का लक्षात? फायर. फायर म्हणजे काय? जाळ. फायर म्हणजे जाळ मोजता येते का? नाही. जाळ आहे, तितकं जाळ आहे असं. मग ते अनकाउंटेबल
नाऊन आहे. म्हणजे नाम सामान्य नाम आहे, कॉमन नाऊन मध्येच येते, हे की नाही. ते काय आहे? जाळ आहे. त्याला एक नाव आहे ना. नाऊन म्हणजे नाम, ते नाव आहे, पण ते काय नाव आहे? जाळ. ते जाळ काय आहे? कॉमन नाऊन आहे. जाळ काय आहे? कॉमन नाऊन. काउंटेबल नाऊन आहे का अनकाउंटेबल नाऊन आहे? अनकाउंटेबल नाऊन. कोणता नाऊन? अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे न मोजता येत नाही. अजून एक काय? वॉटर. वॉटर मोजता येते का? नाही. 1 2 3 पाणी मोजता येते? नाही. पाण्यासारखे आणखी अनेक पदार्थ आहेत जे की आपल्याला मोजता येत नाही. असे मोजता येत नाही, त्याला अनकाउंटेबल आपण नाऊन म्हणता येते. त्याच प्रकारे आपल्याला फन म्हणजे मजा, ज्या काही गोष्टी आहेत भावना काय कशात पण आपल्याला कॉमन नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल की जे न मोजता येणार ते अनकाउंटेबल नाऊन आणि मोजता येणार ते काउंटेबल नाऊन. आणि जे एक असतं त्याला सिंग्युलर, जे अनेक असतं त्याला सि- प्लुरल. सिंग्युलर प्लुरल. प्लुरलला यस लागते, सिंग्युलरला यस लागत नाही. कळलं का? तर घरी तुम्ही काउंटेबल नाऊन अनकाउंटेबल नाऊन करून आणायचं. कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम मधले शब्द घ्यायचे, हा. त्याच्यामध्ये काउंटेबल नाऊन कोणते आहेत ते करायचे, अनकाउंटेबल नाऊन काय आहेत आणखीन वेगळ्या मनानं करायचे. लक्षात आलं का? हो मॅडम. सगळ्यांना समजलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.